नमस्कार. आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. अगदी छानशी एक रेसिपी आहे. थोडी माझ्यासाठी तरी नवीनच आहे आणि ही आहे पिठल्याची रेसिपी. तसं पिठलं सगळ्याचकडेच बनतं, पण असं घट्ट पिठलं बनत नाही. आणि हे पिठलं आहे कांदापातचं आणि कुळथाचं पिठलं. तर कुळीथ हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात आणि कांदापातही चांगले असते. तर चला रेसिपी शेअर करते. आता मी इथे थोडंसं मोहरीचं तेल घेतलं. याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा तुम्ही जे सूर्यफुलाचं वगैरे वापरत असाल ना ते घेतलं तरी चालेल. मोहरीचं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे. ओके. तर ही मोहरी छान तडतडली ना की त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकणार आहे. आलं हवं असेल तुम्ही तर आलं पण टाकू शकता. मिरची पाहिजे तर मिरची टाकू शकता. मी लसूण टाकलं. लसूण एकदम छान लाल करून घ्यायचा. लसणाचा फ्लेवर पिठल्यामध्ये इतका मस्त येतो ना, एकदम भारीच येतो. कांदापात मस्त धुवून अगदी बारीक कापून घेतली होती आणि खालचा जो भाग असतो ना, जो कांद्याचा भाग असतो ना, तो मी ह्याच्यात वेगळा कांदा नाही घेतला आहे. तोच भाग मी मस्त बारीक चिरून घेतला आहे आणि तो ह्याच्यामध्ये घालून थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि कांद्यावरती परतून घेतलं आहे, म्हणजे मऊ होईल तो पटकन असा. आणि हे पिठलं खायला अतिशय चविष्ट आहे. भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर उत्तम लागेल. पण मी बनवली आहे नाचणीची भाकरी आणि माझा आवाज एकदम सर्दीमुळे बसला आहे. हां, तो बघूया आता कधी मोकळा होतो आहे तो. तर कांदा बघा मस्त परतून झालेला आहे इथे. आता याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकून घेते. कांदा पात ना पटकन नरम होऊन जाते, त्याच्यामुळे फारसा वेळ लागत नाही हे पिठलं बनवायला. फक्त थोडीशी मेहनत जी काय ती कांदापात कापून घेण्यातच आहे. हां, आता याच्यामध्ये ना कांदापात परतवून घेताना मी थोडंसं याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि लाल मसाला टाकणार आहे. गरम मसाला नाही टाकला इथे, कारण गरम मसाल्याने पिठल्याची चव ना थोडीशी वेगळी होते. असं करून बघा तुम्ही एकदा ट्राय करून. छान होतं आणि झटपट होऊन जातं. फार मसाले पण नाही, फक्त हळद टाकली, 2 चमचे तिखट टाकले. तुम्हाला जेवढं तिखट खायची इच्छा असेल ना तेवढं तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता. अगदी लहान मुलंसुद्धा हे पिठलं आवडीने खातात, कारण माझ्या घरीसुद्धा लहान मुलं आहे आणि ते त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून मी सांगते तुम्हाला. एक वाफ काढून घेतली आहे मी याला. कांदापात नरम व्हायला जास्त वेळ लागत नाही, तर पटकनच होऊन जाते नरम. एक वाफ काढून घेतली आणि थोडं आपण नंतर कुळथाचं पीठ जर टाकल्यानंतर पुन्हा अजून ती शिजली जाते. आता कुळथाचं पीठ काय केलं आहे, कुळीथ घेतले, ते तव्यावरशी छान भाजून घेतले आणि मिक्सरला लावून त्याची पिठी बनवून घेतली. तर अतिशय कुळथाला बघा इंग्लिशमध्ये हॉर्स ग्रॅम असं म्हणतात. तर इथे अर्धी वाटी घेतली आहे मी. हॉर्स ग्रॅम म्हणजे अतिशय पावर देणारे हे शरीराला. छान असतात ते, हेल्दी असतात. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पण आपल्याकडे बघितलं तर कुळथाचा जास्त वापर होताना दिसत नाही, म्हणून मी म्हटलं चला बघूया काहीतरी नवीन ट्राय करूया. कुळीथ टाकलेले आहेत कांदापातमध्ये आणि मस्त ना भाजून घेतलं आहे कुळथाचं पीठ. आणि याच्यामध्ये थोडंसं तेवढीच बघा, मी अर्धा वाटी कुळथाचं पीठ घेतलं होतं ना, तर आता मी 1 वाटी आधी पाणी घेतलं आहे. त्याच वाटीमध्ये थोडंसं करून पाणी मिक्स करते, म्हणजे गाठी नको व्हायला पिठामध्ये. आणि मी अजून 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे, म्हणजे ते शिजलं पण जाईल ना थोडंसं. कारण शिजलं, मसाल्यांमध्ये भाजलं नाही, शिजलं नाही तर त्याची तशी टेस्ट येणार नाही चांगली. म्हणून मी काय केलं आहे, हे बघा अजून 1 वाटी मी पाणी घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये टाकून दिलं. हे छान मिक्स केलं आणि वाफ काढले. आता काय होतं, हे बारीक गॅसवर ठेवा, नाहीतर ते लगेच खाली लागायला लागतं, सुरुवात होते. तर मी बारीक दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवलं आहे. 1-2 मिनटं झाली ना, पुन्हा चेक करून घ्यायचं, घट्ट होतं लगेच. आता मस्त मिक्स करून घेतलं आणि मग मी त्याच्यावर काय केलं, पुन्हा झाकण ठेवलं, पुन्हा 2 मिनटासाठी ठेवलं आणि झटपट असं तयार झालं हे. आणि खरंच चविष्ट झालं होतं. कुळथाची स्वतःची अशी एक विशिष्ट चव असते, तब्येतीसाठी चांगलंच आहे, पण चवीलाही फार उत्तम असतं ते. तर छान पुन्हा एकदा त्याच्यावर मी झाकण ठेवलं आणि वाफ काढून घेतली. थोडंसं मोकळं जर हवं असेल ना तुम्हाला, तर थोडं ओपन ठेवा झाकण न ठेवता आणि असंच छान भाजून घ्या, परतून घ्या चांगलं. पण ते छान मोकळं होतं आहे. आता थोडंसं घट्ट दिसतं आहे चवीप्रमाणे. त्याच्यात मीठ टाकलं आहे. कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर टाका, अजून छान फ्लेवर येईल. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, संपली होती. तर पीठ टाकून बघा मस्त असं मिक्स करून घेतलं आहे त्याला आणि छान तयार झालं होतं. गरमागरम नाचणीच्या भाकरीबरोबर मस्त लागलं. नाचणीची भाकरी बनवली होती आज. तांदळाच्या भाकरीबरोबर ते अजून चविष्ट लागेल, कारण तांदळाच्या भाकरीला स्वतःची चव असते. पण थोडं आता आपण हेल्थ कॉन्शियस होऊन नाचणी ज्वारीच्या भाकऱ्या
सुरुवात केली आहे बनवायला. मी नाचणीच्या भाकरीची रेसिपी पण नक्की शेअर करेन. हे बघा मस्त पिठलं झालं होतं घट्ट. आणि हे थोडंसं नंतर गरम करून कढईत थंड झाल्यानंतर मी पुन्हा एकदा जेव्हा नंतर जेवायला वाढलं ना तेव्हा गरम केलं. मग ते अजून मोकळं मोकळं होत जातं. भाकरी पण एकदम मस्त झाली होती, खुसखुशीत आणि छान झाली होती भाकरी. असं एकदा ट्राय करून बघा. ट्राय केलं तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर बनवलं असेल ना तर कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलं का आणि कसं झालं होतं, टेस्टी झालं का, तुमच्या घरी मुलांनी खाल्लं का, हे पण नक्की सांगा. थँक्यू.